नीट परीक्षेचा पेपर फुटणं म्हणजे इतर गुन्ह्यांसारखी ही फक्त एखादी गुन्हेगारी घटना ठरत नाही, तर या घटनेमुळं आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणावरती, खरं तर चुकलेल्या धोरणावरती भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नक्की काय चुकतंय आणि या चुकीतून शिकून नक्की काय बदल व्हायला हवेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हरीश बुटले आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये यश मिळावं यासाठी डीपर या संस्थेच्या माध्यमातून काम करतायत, परीक्षा कंडक्ट करतायत. या सगळ्या परीक्षांचा, या सगळ्या प्रोसेसचा त्यांना गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. सर, याची सुरुवात होते 2017 साली, जेव्हा ही नीट इंट्रोड्यूस करून दिली जाते. पूर्ण आपल्या इतक्या मोठ्या खंडप्राय देशासाठी एकच परीक्षा असेल असा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जातो. येस, खरं तर हा प्रयत्न त्यांनी 2014 मध्ये केलेला होता, परंतु 14 मध्ये तो हाणून पाडला गेलेला. आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी आपल्या राज्य शासनाने त्यांची MHT CET जी होती ती नीड बेस्ड करण्याचा तो प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर मग 2017 पासून खऱ्या अर्थाने ही नीट इम्प्लिमेंट झाली. वास्तविक पाहता जेव्हापासून ही नीट इम्प्लिमेंट झाली तेव्हापासून आजतागायत ही काही निर्विघ्न झालीच नाही. काही ना काही दरवर्षी प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतच गेले. काही प्रॉब्लेम्स अतिशय छोट्या प्रमाणात होते, त्याच्यामुळे ते काही देश पातळीवरच्या कुठल्या तरी कोपऱ्यात झाल्यामुळे ते इतरांपर्यंत पोहोचले नाही. परंतु 24 मधला म्हणजे 2024 मध्ये याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर एकंदरीत गदारोळ झाला. सुप्रीम कोर्टातही 3 दिवसाची पूर्ण सुनावणी पेपर फुटला होता 2024ला. पण तुम्ही आता जसं म्हटलं त्याच्या आधीपासून नीटला विरोध होत होता. दक्षिणेकडील काही राज्य, खास करून तामिळनाडू, त्यावेळेचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री हे सातत्याने नीट नको ही भूमिका घेत होते. ती भूमिका घेण्यापाठीमागचं त्यांचं कारण जे होतं ते इतर राज्य का नाहीत स्वीकारू शकले? आता खरं पाहता या परीक्षेच्या माध्यमातून 85% एवढ्या ज्या काही जागा आहेत त्या स्टेटमधल्या त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठीच असतात खरं तर. त्याच्यामुळे त्या राज्यांची परीक्षा असणं हेच योग्य होतं. आता आपल्याकडे पण आपण बघूया, 2016 पर्यंत जेव्हा ही MHT CET म्हणून होती तोपर्यंत निर्विघ्नपणे ती सगळीच्या सगळी पार पडायची, काही कुठला प्रश्न नव्हता. तामिळनाडूमध्ये त्यांच्याकडे घेणारी जी परीक्षा आहे ती पण तेवढ्याच उत्तम पद्धतीने ती व्हायची, किंवा इतर राज्यातल्या दृष्टिकोनातनं त्यांच्या परीक्षा पण उत्तम व्हायच्या. परंतु जेव्हापासून हा अट्टहास झाला की एक राज्य एक परीक्षा, प्रॉब्लेम सुरू झाला. मग हा अट्टहास करण्यापाठीमागचा उद्देश काय असावा? तुमचा अभ्यास काय सांगतो? असं आहे, याच्यामध्ये साधारण 15% ज्या जागा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी देश पातळीवरच्या ज्या राखीव असतात त्या सर्व विद्यार्थ्यांना ॲक्सेसिबल व्हाव्या, हा त्याचा तो दृष्टिकोन होता, त्यांनी सांगितलेला उद्देश होता. अगदी बरोबर आहे. परंतु तसंही बघता त्यावेळी ज्या काही AIPMT असायच्या तर त्याच्यामध्ये हे जे काही इच्छुक मुलं आहेत ते परीक्षा द्यायचीच ना. त्यांना कोणी थांबवलेलं नव्हतं, किंवा त्या पद्धतीने ते तेवढे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतच होते. आज फार तर काय थोडीशी व्याप्ती वाढली त्याची, परंतु अजूनही 75% विद्यार्थी प्रत्येक राज्यातले, समजा जर आपण विचार करायला गेलो तर त्या राज्यातच प्रवेश घेतात. पण हा उद्देश सरकारचा किती साध्य झाला माहित नाही. पेपर मात्र फुटायला लागले. 2024ला फुटला, आता 2026ला फुटला. मधल्या काळात काय झालं असेल नजरेआड माहित, आणि हा फुटत राहणार पुढे सातत्याने. याचं कारण परीक्षा जेवढी मोठी तेवढी त्याची एकंदरीतच त्याच्यामधल्या अशा संभावना खूप जास्त, म्हणजे मॅनिप्युलेशनची शक्यता जास्त, पेपर फोडण्याची शक्यता जास्त. याचं कारणच आहे मुळात हा ह्युमन टेंडन्सी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही जेव्हा परीक्षा होते याचं अर्थकारण पण खूप मोठं आहे. याच्यामध्ये जे अर्थकारण आहे त्याच्यामुळे काय होतं, याच्यामध्ये जसे कोचिंग क्लास इन्व्हॉल्ड आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारे हॉस्टेल्स
जे काही आहे. गुन्हेगारी वृत्तीची लोक की ज्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना काही करून पैसा कमवायचा असतो, मग हा पैसा ते तस्करीतून कमावतील, अवैध धंद्यांमधून कमावतील, अगदी वाटमारी करून कमावतील, कोणाला तरी फसवून कमावतील, तसाच पैसा हे नीटच्या माध्यमातून कमवू इझी मोड, ज्याला इझी मोड आहे हा. आणि काय झालेलं आहे की एकमेकातली ती ईर्ष्या झालेली आहे. तो एवढं मिळवतो ना, मग मला त्याच्यातला थोडासा हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं काय प्रयत्न केला पाहिजे. मग यातले हॉस्टेल झाले, काउन्सिलर झाले, असे अनेक अगदी अशी ती चेन झालेली आहे. आत्ता पण आपण जे कोणी सापडलेली जे काही लोक आहेत ते कुठेतरी काउन्सिलर अगदी असलेला कोणीतरी आहे. हे झालं हे सगळं गुन्हा करणाऱ्यांच्या बाबतीत. आपण येऊयात आपल्या देशाच्या शिक्षण धोरणावरती, शिक्षण मंत्र्यांवरती. धर्मेंद्र प्रधान तर खूप रिलॅक्स दिसत आहेत. ते तेव्हाही रिलॅक्सच होते आणि आत्ताही रिलॅक्स आहे. मी अगदी फ्रँकली सांगतो, मला तर या त्या पक्षाशी काही घेणं देणं नाही कोणत्या. मी माझ्या प्रत्येक चर्चेत एकदा सांगतो की हा विषयच मुळात पक्षीय नाही आहे. हा विषय धोरणात्मक आहे, शिक्षणाचा आहे आणि मोठा आहे. एक देश एक परीक्षा हा अट्टाहास आपल्याला नेऊन कुठं ना कुठं तरी अगदी म्हणजे प्रॉब्लेममध्ये टाकणार आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला की जेवढ्या म्हणून मोठ्या परीक्षा झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्या परीक्षांमध्ये कुठं ना कुठंतरी प्रॉब्लेम होतोय. आता CUET सुद्धा अगदी म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलची एक मोठी परीक्षा. आता याच्या पुढे तर इव्हन या सुद्धा परीक्षा वेगळ्या राहू नये याचा प्रयत्न होतो. तो CUET मध्येच टाकून द्यायचा असा प्रयत्न आहे. म्हणजे आत्ता तर 22-23 लाख विद्यार्थी असतात. CUET जेव्हा चालू होईल सर्वांसाठी तेव्हा जवळजवळ 46 लाख ते 50 लाख विद्यार्थी एकाच वेळी परीक्षेला बसतील. याचं अर्थकारणच अगदी एक वेगळं आहे. म्हणजे मग तिथले ते पब्लिशर्स असू देत, तिथले ते एकंदरीत कोचिंगमधले असू देत, अलाइड सर्व्हिसेस सगळ्या असू देत. याला अनुसरूनच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की याचं अर्थकारण खूप मोठं आहे. हे जे काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत, मला त्यांना नावं ठेवायची नाही आहेत किंवा त्यांच्याबद्दल नकारात्मकही बोलायचं नाही, मात्र घडलंय काय की आपल्या शैक्षणिक धोरणात जो बदल झाला आहे त्यामुळे या कोचिंग क्लासेसला खूप महत्त्व प्राप्त झालंय. खूप महत्त्व म्हणायचं की सगळं काही या कोचिंग क्लासच्या भोवतीच फिरायला लागलंय. कारण तो मुलगा 12वीत शिकतो तर तो 12वीतल्या अभ्यास मार्कवरती किती अवलंबून आहे किंवा तो अवलंबून राहूच नाही त्याच्यावरती, अशी ही रचना काय केली गेली. 11वी-12वी हे रजिस्टरिंग सेंटर झालेले आहेत नुसते. 11वी मध्ये फक्त अगदी कुठल्या तरी डमी कॉलेजला प्रवेश घ्यायचा आणि नंतर अगदी क्लासेसच्या माध्यमातून सगळी तयारी करायची. आता तर वेगवेगळ्या म्हणजे पूर्वी किमान अगदी क्लासेस वेगळे तरी होते, आता इंटिग्रेटेडच्या फॅशनमुळे डायरेक्ट अगदी कॅम्पसमध्येच क्लासेसची आणि त्याच्यामध्ये एंट्री झालेली आहे. त्याच्यामुळे संस्था चालकांना दुहेरी नफा आहे. 11वी-12वीची पण फी पाहिजे त्यांना आणि वरून क्लास चालकांनी जी फी घेतलेली असते त्याच्यातलंही कट पाहिजे त्यांना. आता मग हे धोरण सरकारने का अवलंबलंय? आपला परंपरागत जो 11वी-12वीचा जो बेस आहे की त्याला अनुसरूनच विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, तेच मार्क कन्सिडर करावेत, हे ह्या खाजगी कोचिंग क्लासच्या लॉबीच्या दबावामुळे झालं म्हणायचं की का सरकारने हे इतका मोठा बदल केलाय? मला तर अगदी कधी कधी तसंच याच्यातनं अभिप्रेत होताना दिसतं. कारण काय, ही लॉबीच इतकी मोठी आहे की दरवेळी माहिती आहे की हे प्रॉब्लेम्स होतात आहेत, तर त्याच्यावर दुरुस्ती करण्याच्या ऐवजी पुन्हा दुसरा प्रॉब्लेम होईपर्यंत वाट बघण्याची प्रक्रिया चालू आहे. याच्यामध्ये कठोरातल्या कठोर शिक्षांची तरतूद पाहिजे. आता म्हणजे तसं तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही कठोर शिक्षा करा, 1 कोटी रुपयापर्यंत दंड करा, इथपर्यंत सगळं अगदी म्हणजे सांगून सुद्धा आतापर्यंत कोणाला झाल्याचं तो ऐकवतही नाही. अगदी म्हणजे जोपर्यंत याच्यावर कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असे प्रकार चालू राहतात. आपण पाहिलं 2024ला देखील हा नीटचा पेपर फुटला होता, आता देखील फुटलेला आहे. देशभरातून अटक सत्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुणे कनेक्शन आहे, नाशिक कनेक्शन आहे. मात्र सुरुवात जी आपल्याला दिसते ती राजस्थान, हरियाणा या भागातूनच दिसते. कसं आहे, तुम्हाला साधारण अगदी 2024 मध्ये सिकर नावाचं एक ठिकाण
उदयास आलेलं आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं. तोपर्यंत सीकर हे नाव कोणाला माहितीच नव्हतं, पण हळूहळू ते डेव्हलप होत गेलं. आणि आता यावेळेसचा प्रॉब्लेम तर ते तिकडनं सीकरमधनंच झालेला आहे. कोट्यासारखंच ते एक आणखी तिथे अगदी झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात कोचिंग फॅक्टरी आता महाराष्ट्रात लातूरमध्ये आपण एकंदरीत बघूया, खरं तर अतिशय चांगल्या वातावरणात सगळंच्या सगळं चाललेलं असतं, परंतु काही ठराविक जण कसे वागतात आश्चर्य होत वाटतं. म्हणजे आता समाज माध्यमांमध्ये काही क्लिप्स ज्या येतात आहेत त्याच्यामधनं असं दिसतं की एका क्लास चालकांनी चक्क त्या विद्यार्थ्यांना ते विचारतात आहेत की बाबा रे किती आलं होतं त्याच्यामधलं, अगदी मी तुम्हाला गेस दिलेलं होतं त्याच्यातलं. आणि विद्यार्थी पण अगदी म्हणजे उत्सुकतेने तेवढंच सांगतात आहेत की सर तुम्ही दिलेल्या प्रश्नांपैकी जवळजवळ सगळं आलेलं होतं. अहो मी खात्रीलायक तुम्हाला सांगतो, गेली 20 वर्ष आम्ही डीपर सारखी एवढी गुणवत्तापूर्ण परीक्षा घेतो. या परीक्षेचं एकंदरीत लौकिक असं आहे की आत्तापर्यंत 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी गव्हर्नमेंट MBBS ला गेलेले आहेत. राज्यात ज्यांना कोणाला वैद्यकीयला जायचं असतं त्याच्यासाठीचा हा पहिला पर्याय म्हणून ते निवडतात. आता असं असताना मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की कोणी कितीही माईकाला असला आणि कोणी त्याच्यातला धुरंधर असला, 10 प्रश्न सुद्धा जसेच्या तसे त्या पेपरमधले सांगू शकणार नाही. 10 प्रश्न मी चॅलेंज करतो आज या विषयावर की आम्ही आता जो नवा पेपर जो काढू याच्यासाठी विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी, त्याच्यातले 10च प्रश्न फक्त अगदी आम्हाला जसेच्या तसे तुम्ही ओळखून दाखवा. याचा अर्थ गडबड आहे. गडबड आहे म्हणजे गडबड आहे. आता मग याच्यातून जर बाहेर पडायचं आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना, आपल्या शिक्षण व्यवस्थेला, तर तुमच्या लेखी काय पर्याय असायला हवा, बदल काय असायला हवेत? पर्याय तर एकच आहे. एका परीक्षेवर विसंबून विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणं म्हणजे ही सर्वात मोठी थट्टा आहे त्यांच्या आयुष्याशी. याचं कारण त्या 3 तासाची एकंदरीत मानसिकता कशी असते त्याच्यावर त्याचं ते सगळंच्या सगळं घडत असतं. आणि असले प्रकार झाल्यानंतर तर त्यांची खरोखरच अगदी प्रचंड ताण होतो, त्यांच्या कुटुंबावर ताण येतो. गोव्यातनं तर एका जणांनी आत्महत्या केल्याचं आपण आता ऐकतोय याच सगळ्या प्रक्रियेतनं. हे सगळंच्या सगळं म्हणजे सहन करण्यापलीकडे गेलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामधले जे कोणी दोषी असतील ना त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, मग तो किती मोठा का असो ना. तो आपण अपेक्षा करतो पण ती होत नाही, हे वास्तव आहे. आपण बघतो 2024चा देखील पेपर फुटीचा प्रकार आहे. सर आपण शेवटाकडे येऊयात. याचं सगळ्याचं मूळ जे आहे की या शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये आहे. म्हणजे बाजारीकरण तर खूप वर्षांपासून सुरू आहे, पण आता त्यांनी असं रूप धारण केलंय की 11वी-12वीच्या मार्कांची काही किंमतच उरलेली नाही. या परीक्षांवरतीच सगळं काही फोकस केलं जात आहे आणि केंद्रीय स्वरूपामध्ये होणारी ही परीक्षा त्या मुलाच्या आयुष्यासाठी सर्वस्व ठरते. त्यात जर यश मिळालं तरच त्याचं आयुष्य उज्ज्वल आहे. हा सगळा ताण एका अर्थाने त्या विद्यार्थ्यावरती आणि त्या यंत्रणेवरती देखील मग या पेपर फुटीसारख्या घटनांना कारणीभूत ठरतोय. हे टाळण्यासाठी मी कायमस्वरूपी म्हणजे या डीपरच्या अनुभवातून गेली काही वर्ष मी सुचवण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु ते कसं असतं की जे खरोखर त्याच्यातलं चांगलं काम करणारे अनुभवी लोक जे आहेत त्यांच्या माध्यमातून काही सुचवलेलं माहीत नाही सरकारला कधी ॲक्सेप्टेबल होतं की नाही, आय डोंट नो. परंतु मला असं सुचवायचं आहे, 11वी-12वी सह एकंदरीत ही प्रक्रिया वाचवायची असेल तर राज्याचा CET सेल, त्याच्यानंतर बोर्ड आणि मग NTA अशी ती एकंदरीत उतरंड असली पाहिजे. 11वी राज्याच्या CET सेलनी एक परीक्षा घ्यायची ज्याला 20% वेटेज द्या वाटल्यास. 12वी बोर्डाची परीक्षा आपली ॲज इट इज आहे त्याला 30% वेटेज द्या आणि मग NTA ला घेऊ द्यात त्यांची परीक्षा, त्याला 50% वेटेज द्या. म्हणजे याच्यातनं काय होईल, आपले 12वी पर्यंतचे 11वी-12वीचे कॉलेजेस पुन्हा रिस्टोअर होतील. आत्ता अनेक शिक्षकांच्या समोर प्रश्न हा आहे, शिकवायचं कोणाला, रिकामे तिथे वर्ग असतात. आणि आपल्या सगळ्यांच्या कष्टाचे जे काही आपण
एकंदरीत पैसे देतो, कर रूपाने देतो, ते असेच चाललेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आता असं म्हणायला गेलं तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पुन्हा उलट्या अंगावर यायचे की आम्ही काय रिकामटेकडे बसलेलो आहोत का किंवा काय वॉटेवर. त्यांना रिकामटेकडे म्हणण्याचा उद्देश नाही. Yes. बदललेली जी शिक्षण पद्धती आहे, जे धोरण आहे ते मांडण्याचा हा प्रयत्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे की जे केंद्रीकरण झालेलं आहे या सगळ्या परीक्षेच्या प्रक्रियेचं, ते घातक ठरतंय. विकेंद्रीकरण असायला हवं. बुटले सरांनी जसं सांगितलं, प्रत्येक राज्याला त्यांचा अधिकार ही परीक्षा घेण्यासाठी जो होता तो पुन्हा मिळायला हवा. आणि दुसरी गोष्ट की या खाजगी क्लासेसवरती जे अवलंबित्व वाढलेलं आहे, ते अवलंबित्व अनेक ताणांना, अनेक गैरप्रकारांना कारणीभूत ठरतंय. दोष या खाजगी क्लासेसचा, कोचिंग क्लासेसचा नाही आहे, तर जे धोरण सरकारने ठरवलेलं आहे त्या धोरणामुळे आपली जी महाविद्यालये आहेत 11वी-12वीचं शिक्षण देणारी, ती फक्त नाममात्र उरलेली आहेत. हा मूलभूत फरक घडलेला आहे आणि त्यावरती मग हा जो पेपर फुटीसारखा जो गुन्हा आहे तो कडी करतो आहे. त्यामुळं गरज आहे ती शैक्षणिक धोरणात बदल करण्याची. गुन्ह्याचा तपास होत राहील, आरोपींना अटक होईल की नाही हे तर आपण पाहूच. मात्र हा जर बदल झाला नाही तर अशा घटना पुन्हा वारंवार घडत राहतील. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.